तर आता आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 चालू केलं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं, त्यानंतर चॅप्टरायझेशन कसं आहे ते बघितलं. आता आपण म्हटलं होतं की सेक्शन्स बघायचे आहेत, व्हिडिओची लेंथ जास्त होते त्यामुळे आपण शॉर्ट क्लिप्स बनवूयात, पण त्यामध्ये लिंक तुटणार नाही याची काळजी घेऊ. त्यामुळे इंटरलिंकेजेस प्रमाणे तर चालायचंच आहे. आता त्या हिशोबाने जर पुढे सरकायचं म्हटलं तर आपण पहिला पॅच घेतोय सेक्शन 1 to सेक्शन 5. त्यामधला सेक्शन 1 घ्या. सेक्शन 1, शॉर्ट टायटल, एक्सटेंड, commencement of the act. Commencement of the act. त्यामध्ये शॉर्ट टायटल घ्या. This act may be called as Maharashtra Rent Control Act. Rent Control Act 1999. हे झालं शॉर्ट टायटल. एक्सटेंड बघत असताना इट एक्सटेंड्स टू द होल ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर थर्ड, कमेन्समेंट ऑफ द ऍक्ट. आता कमेन्समेंट ऑफ द ऍक्ट यासाठी बेअर ऍक्टची ऍक्च्युअल वर्डिंग काय की स्टेट गव्हर्नमेंट मे बाय अन ऑफिशियल गॅझेट अपॉइंट किंवा डिक्लेअर दॅट ऑन धिस अँड धिस डेट द ऍक्ट शॅल बी ऍप्लिकेबल. तर ती जी डेट दिलेली आहे ती कुठे आपल्याला दिसते? फुटनोट्स मध्ये दिसते. फुटनोट्स मध्ये दिलेली डेट काय? 31 मार्च 2000. commenced on 31 मार्च 2000. ठीक आहे. तर इथे सेक्शन 1 आपला कंप्लीट झालाय. शॉर्ट टायटल, एक्सटेंड अँड कमेन्समेंट ऑफ द ऍक्ट. सेक्शन 2 बघूयात आता. सेक्शन 2, that is applicability of the act. आता ऍप्लिकेबिलिटी ऑफ द ऍक्ट बघताना एक छोटे मोठे आपण युक्त्या आणि क्लुप्त्या शोधून काढलेल्या आहेत आपण आपल्या हिशोबाने, की जिथे पॉइंटर्स दिलेले आहेत ते पॉइंटर्स लक्षात कसे ठेवायचे. कारण की आता रिसेंट JMFCचा ट्रेंड बघता या पॉइंटर्स वरती लेट्स हे 5 पॉइंटर्स असतील, त्यामधले 3 पॉइंटर्स उचलायचे आणि एक कोणता तरी वेगळाच द्यायचा आणि तो ऑप्शन बरोबर आन्सर आहे या अनुषंगाने MCQ फ्रेम करायचा. आता या सेक्शन 2 मध्ये 5 पॉइंटर्स आहेत. म्हणजे थोडक्यात कसं की प्रिमायसेस कोणत्या गोष्टीसाठी दिलेलं आहे आणि ते प्रिमायसेस बिलॉंग कुठे करतायत. आता प्रिमायसेस कोणत्या गोष्टीसाठी लेट केलेले आहेत म्हणजे तत्वावरती दिलेले आहेत, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आपण काय की रेड बस, ट्रेड आणि स्टोरेज साठी यूज होते. ठीक आहे. रेड बस, ट्रेड आणि स्टोरेज साठी यूज होते. रेड बसचं ऍप्लिकेशन माहित असेल तुम्हाला. रेड बस ट्रेड आणि स्टोरेज साठी यूज होते. आता हे जे पॉइंटर्स आहेत हे कसे आहेत ते बघूयात आपण. इट अप्लाइज टू प्रिमायसेस.
it applies to premises let for the purpose of फर्स्ट रेड मधला आर रेसिडेंस साठी स्टँड करणार. सेकंड ईडी एज्युकेशनल पर्पज साठी स्टँड करणार. एज्युकेशनल पर्पज. थर्ड बस बिझनेस साठी स्टँड करणार. बिझनेस पर्पज. फोर्थ ट्रेड. आणि फिफ्थ स्टोरेज. म्हणजे या 5 पर्पज साठी महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट मधले प्रिमायसेस भाडेतत्वावरती दिले जाऊ शकतात. आता याच्यामध्ये ऍग्रिकल्चर हा पर्पज नाहीये. आता मुळात या पर्पज साठी जरी प्रिमायसेस लेट केले किंवा भाडेतत्वावर दिले तरी पण ते प्रिमायसेस बिलॉंग कुठे झाले पाहिजेत, तर या ऍक्ट मध्ये असणाऱ्या शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 मध्ये हे प्रिमायसेस बिलॉंग झाले पाहिजेत. ते आपण लाईन घेऊयात. इन एरिया स्पेसिफाईड इन याच्या खाली घ्या. इन एरिया स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 and schedule 2 of the act. शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 ला अंडरलाईन करा. ठीक आहे. आता कसं आहे, ज्यावेळेस एखादा आपण सेक्शन बघतो त्यावेळेस त्याचा प्रोव्हिजो असेल किंवा त्याचं एक्सप्लेनेशन असेल किंवा त्याचं एक्सेप्शन असेल तर या सगळ्या गोष्टी सुद्धा बारकाव्याने वाचल्या गेल्या पाहिजेत. कारण की आत्ता JMFC चे MCQ जर तुम्ही PYQs सॉल्व्ह करायला घेतले तर त्यामध्ये इनडेप्थ जाऊन त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता इनडेप्थ जाणे याचा अर्थ काय की नुसता जनरल रूलच नाही बघायचा, तर त्याच्या एक्सेप्शन वरती सुद्धा प्रश्न आहेत. त्या एक्सेप्शनच्या एक्सेप्शन्स वरती सुद्धा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट बघताना आपल्याला बऱ्याच वेळा ऑलमोस्ट सगळ्याच सेक्शन्सला एक्सप्लेनेशन्स दिसतात. आता एक्सप्लेनेशन सोबत प्रोव्हिजो सुद्धा दिसतात. त्यामुळे आपण ते प्रोव्हिजोज आणि एक्सप्लेनेशन सुद्धा कव्हर करायचा प्रयत्न करूयात. तर सेक्शन 2 ला एक्सप्लेनेशन आहे. प्रिमायसेस इन्क्लूड्स एक्सप्लेनेशन. काय आहे? प्रिमायसेस इन्क्लूड्स. प्रिमायसेस मध्ये काय येतं? एनी बिल्डिंग और पार्ट ऑफ द बिल्डिंग. फर्स्ट एनी बिल्डिंग और पार्ट ऑफ द बिल्डिंग including garden area. इथे झाला आपला सेक्शन 2 कव्हर. आता पुढे बघूयात आपण सेक्शन 3. सेक्शन 3 म्हणजे एक्झेम्पशन्स आहेत. आता एक्झेम्पशन्स म्हणजे थोडक्यात कसं बघूयात आपण की स्टेट गव्हर्नमेंटने तर या प्रिमायसेसला एक्झेम्प्ट केलेलं आहे. तर त्या एक्झेम्पशनचे 3 प्रकार आहेत. तर आपण सेक्शन 3 समजून घेण्यासाठी चार्ट बघतो. कसं आहे, तुम्ही थेरोटिकल पार्ट जरी वाचला तरी तो लक्षात राहील अशातला भाग नाही, कारण सेक्शन्स आहेत मोठे मोठे. त्यामुळे त्या सेक्शन्सचं पोस्टमॉर्टम करायचं आपल्याला. छोट्या छोट्या डिव्हिजन मध्ये त्यांना पार्ट मध्येच वाचायचंय, त्याशिवाय आपल्याला लक्षात नाही राहणार. ते सगळ्याच्या सगळं लक्षात ठेवायचं म्हटल्यावर.
त्यामुळे आपण एक्झेम्पशन्स बघूयात, त्याचे 3 पार्ट. एक्झेम्पशन्स कुठे आहे? सेक्शन 3 मध्ये. आता एक्झेम्पशनचे 3 प्रकार आहेत. एक्झेम्पशनचे 3 प्रकार. कोणतं? एक टोटल एक्झेम्पशन, एक पार्शियल एक्झेम्पशन, टोटल एक्झेम्पशन, पार्शियल एक्झेम्पशन, आणि इथे नो एक्झेम्पशन. नो एक्झेम्पशन. आता नो एक्झेम्पशन हा जो प्रकार दिलेला आहे हा एक्सप्लेनेशन मध्ये दिलेला आहे. थोडक्यात MRCA त्या प्रिमाइसेस साठी लागू होतो. MRCA त्या प्रिमाइसेस साठी लागू होतो म्हणजे काय? त्याला एक्झेम्पशन नाहीये. जर MRCA त्या प्रिमाइसेसला लागू होत नाही असं जर आपण म्हणत असो तर त्याला मे बी टोटल एक्झेम्पशन असू शकतं किंवा पार्शियल एक्झेम्पशन असू शकतं. आता टोटल एक्झेम्पशन मध्ये परत 2 कॅटेगरीज पडतील. पहिलं तर प्रिमाइसेस बिलॉंगिंग टू आणि प्रिमाइसेस लेट और सबलेट टू. ठीक आहे. आता बिलॉंगिंग टू मध्ये आणि लेट और सबलेट टू मध्ये फर्दर पॉइंटर्स आहेत, फर्दर कॅटेगरीज आहेत. तर त्या हिशोबाने इथं जे बिलॉंगिंग टू मध्ये 2 पॉइंटर्स आपण बघणार आहेत ते, आणि नो एक्झेम्पशन मध्ये, आता नो एक्झेम्पशन म्हणजे काय सांगितलं मी? MRCA इज ऍप्लिकेबल टू दोज प्रिमाइसेस. ठीक आहे, म्हणजे त्यांना एक्झेम्पशन मिळत नाही. तर यामध्ये 2 पॉइंटर्स. फर्स्ट लेट टू और सेकंड गिवन ऑन लायसन्स. आता लेट टू और गिवन ऑन लायसन्स, आता बघा व्यवस्थित लक्ष द्यावा. बिलॉंगिंग टू मध्ये 2 जे प्रिमाइसेस आहेत म्हणजे 2 ज्या ऑथॉरिटीज आहेत, ती पहिली आहे गव्हर्नमेंट आणि सेकंड ऑथॉरिटी जी आहे ती आहे लोकल ऑथॉरिटी. आणि इकडे सुद्धा पहिली जी ऑथॉरिटी आहे ती आहे गव्हर्नमेंट आणि दुसरी आहे लोकल ऑथॉरिटी. ठीक आहे. आता हा चार्ट जो बघतोय आपण तो खास या 2 पॉइंटर साठी बघतोय. आता या 2 पॉइंटर्स वरती आता कसं आहे ना, JMFC ला 2 वेळा MCQ विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला MCQ असा आला का प्रिमाइसेस टू व्हिच द प्रिमाइसेस आर बिलॉंगिंग टू द गव्हर्नमेंट और लोकल ऑथॉरिटी आर एक्झेम्प्टेड और नॉट, तर मग बिलॉंगिंग टू जर आलं तर एक्झेम्प्टेड असं तुमचं आन्सर येणार, कारण की ते टोटल एक्झेम्पशन मध्ये येतं. ठीक आहे. आणि समजा प्रिमाइसेस विच आर लेट टू और गिवन ऑन लायसन्स गव्हर्नमेंट और लोकल ऑथॉरिटी असं जर आलं तर मग डायरेक्ट MRCA ऍप्लिकेबल होत नाही, त्याला एक्झेम्पशन मिळत नाही. ठीक आहे, सॉरी, MRCA ऍप्लिकेबल होतो आणि त्याला एक्झेम्पशन मिळत नाही. मिस्टेक, पार्डन. तर मग आता लेट और सबलेट टू यामध्ये 6 ते 7 कॅटेगरीज आहेत आणि पार्शियल एक्झेम्पशन मध्ये 5 ते 6 कॅटेगरीज आहेत. तर आपण लेट और सबलेट टू याचं पुढे एक थेरोटिकल ऍस्पेक्टने लिहून घेऊयात आणि पार्शियलचं सुद्धा त्याच्या खाली थोडेसे 4-5 पॉइंट्स जे असतील ते थेरोटिकल ऍस्पेक्टने लिहून घेऊ. पण हा बेसिक चार्ट या कॅटेगरायझेशन साठी तुम्ही काढून घ्यावा. वाटलं तर व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित काढून घ्या. आता आपण पुढचा ऍस्पेक्ट बघू, एक्झेम्पशन मधलाच, प्रिमाइसेस लेट और सबलेट टू. प्रिमाइसेस लेट और सबलेट
त्याच्यामध्ये फर्स्ट बँक्स, सेकंड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, बँक्स सेकंड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स म्हणजे काय, PSUs. ठीक आहे. त्यानंतर कॉर्पोरेशन्स इस्टॅब्लिश्ड बाय और अंडर द ऍक्ट ऑफ, कॉर्पोरेशन्स established by or under the act of central or state government, ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा इंटरनॅशनल एजन्सीज, पाचवा फॉरेन एम्बेसीज और मिशन्स म्हणजे मिशनरीज थोडक्यात. ठीक आहे. त्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीज, त्यानंतर प्रिमायसेस लेट और सबलेट टू. लक्षात ठेवा, लेट और सबलेट टू इथे महत्वाचे शब्द आहेत. लेट और सबलेट टू ला अंडरलाईन करा वाटलं तर. त्यानंतर पुढे मल्टीनॅशनल कंपनीज, इथे 6th असेल किंवा 7th असेल. मल्टीनॅशनल कंपनीज आणि 7th लेट्स से पब्लिक लिमिटेड कंपनीज और प्राइवेट लिमिटेड कंपनीज, पब्लिक लिमिटेड कंपनीज और प्राइवेट लिमिटेड कंपनीज whose paid up share capital is more than rupees 1 crore or more than rupees 1 crore. मोर दॅन रुपीज 1 crore जे आहे यावरती MCQ विचारला जातो, त्याला अंडरलाईन करा. ठीक आहे. आता चार्ट मध्ये आपण पहिल्यांदा काय बघितलं, टोटल एक्झेम्पशन. टोटल एक्झेम्पशन मध्ये 2 पार्ट बघितले, बिलॉंगिंग टू, लेट और सबलेट टू. त्यानंतर लेट और सबलेट टू मध्ये आता आपण सगळे त्याचे पॉइंटर्स बघितले, बँक्स पासून तर पब्लिक लिमिटेड कंपनीज, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज हुज पेड अप शेअर कॅपिटल इज अबोव रुपीज 1 crore. आता यामधला जो बँक हा जो पार्ट आहे, आता या बँकेमध्ये कोणत्या बँक्स येतात आणि कोणत्या बँक्स येत नाहीत. ठीक आहे. The term bank includes the term bank includes. ठीक है. First, State Bank of India constituted under SBI Act. State Bank of India constituted under SBI Act. Second,
सबसिडियरी banks. Third, new bank constituted under RBI Act. New bank constituted under RBI Act. किंवा fourth, scheduled banks. ठीक आहे. तर इथे आपलं टोटल एक्झेम्पशन कंप्लीट झालंय. काय फक्त सेक्शन 3चं टोटल एक्झेम्पशन कंप्लीट झालंय. ठीक आहे, येतो बस ट्रेलर आहे बॉस, अभी तो पिक्चर बाकी आहे. सेक्शन 16 ज्यावेळेस बघू त्यावेळेस तुम्हाला कळेल की 16चा आवाक्य किती मोठा आहे. आता काय आहे, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट टॅकल करायचा म्हटल्यावरती इतके सगळे मोठे सेक्शन लक्षात ठेवण्याचं जे काय टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स डोक्यात ठेवूनच आपल्याला अख्खं लक्षात ठेवायला लागणार आहे. आता काय झालं, टोटल एक्झेम्पशन पूर्ण झालं. ठीक आहे, आता बघूयात आपण पार्शियल एक्झेम्पशन. पार्शियल एक्झेम्पशन त्याच्यामध्ये पहिला पॉइंटर घ्या किंवा पार्शियल एक्झेम्पशन. स्टेट गव्हर्नमेंट मे एक्झेम्प्ट. पार्शियल एक्झेम्पशन त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट मे exempt. State government may exempt following premises from the application of this act. Following premises from the application of this act. पार्शियली म्हणायचं कारण की टोटल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॅरामीटर, प्रिमायसेस युज्ड फॉर रिलिजियस और चॅरिटेबल पर्पज. प्रिमायसेस युज्ड फॉर रिलिजियस और charitable purpose. Second, premises used by, premises vested in university. Premises vested in university. ठीक आहे, हे प्रिमायसेस काय होणार, पार्शियली एक्झेम्प्ट होणार. आता पार्शियली एक्झेम्प्ट होत असताना याच्यामध्ये फर्दर ऍस्पेक्ट पण आहेत. म्हणजे रिलिजियस और चॅरिटेबल पर्पज साठी यूज करत असताना ते कन्सेशनल रेट्स वरती दिले किंवा ते रेंट फ्री दिले किंवा त्या कम्युनिटीच्या असतात. कधी तुम्ही वधूवर मेळाव्याला गेले असाल किंवा अशा पद्धतीने कल्चरल प्रोग्राम्सचं असतं की त्यांचे हॉल जे असतात ते प्रिमायसेस ते रेंट फ्री देतात किंवा कन्सेशनल रेटवरती देतात. तर हे कल्चरल ऍक्टिव्हिटीज असू शकतात किंवा रिलिजियस ऍक्टिव्हिटीज असू शकतात किंवा चॅरिटेबल पर्पजसाठी असू शकतात. तर मग काय करतं स्टेट गव्हर्नमेंट, त्या फॉर एक्झाम्पल ट्रस्ट वगैरे असेल कोणती तर त्या प्रिमायसेसला पार्शियली एक्झेम्पशन देतं. ठीक आहे, तर आपल्या चार्ट प्रमाणे टोटल एक्झेम्पशनचे दोन ऍस्पेक्ट झाले आपले, बिलॉंगिंग टू लेट और सबलेट टू. पार्शियल एक्झेम्पशनचे दोन ऍस्पेक्ट्स बघितले आपण. ठीक आहे, त्यानंतर नो एक्झेम्पशनचं शेवटी आपण बघितलं ते एक्सप्लेनेशन मध्ये जे येतं ते. आणि आता आपण सेक्शन 3 कन्क्लूड झाला असं म्हणाल काय हरकत नाही. तर जे आपण इंटरलिंकेजेसचा जो पहिला व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये आपण पहिलं एक इंटरलिंकेज दिला होता सेक्शन 3 रेड विथ सेक्शन 4 and 5. आता सेक्शन 3 रेड विथ 4 and 5 असं का म्हणतो,
परत पिक्चर मध्ये येतं स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल ऑथॉरिटी. ठीक आहे. आता स्टेट गव्हर्नमेंट करतं काय ना की लोकल ऑथॉरिटीला त्यांच्यासारखा दर्जा कधीच देत नाही. त्यांच्यासारखा दर्जा देत नाही म्हणजेच थोडक्यात काय करते की लोकल ऑथॉरिटीला ज्यावेळेस प्रिमायसेस द्यायचे असतात, ठीक आहे, जसं आपण म्हणतो बिलॉंगिंग टू द लोकल ऑथॉरिटी जर असेल तर त्या हिशोबात जर त्यांना प्रिमायसेस द्यायचे असतील तर मग त्यांच्यावरती कंडिशन्स इम्पोज करत आहे. ठीक आहे. सेक्शन 4 काय सांगतंय की स्टेट गव्हर्नमेंट मे इम्पोज द कंडिशन ऑन लोकल ऑथॉरिटी. आणि समजा त्याच्या पुढचा ऍस्पेक्ट म्हणजे त्याचा इफेक्ट सेक्शन 5 मध्ये दिलाय का स्टेट गव्हर्नमेंटने टाकलेली ती जर कंडिशन लोकल ऑथॉरिटीने ब्रीच केली, ते कंडिशन लोकल ऑथॉरिटीने ब्रीच केली तर त्यांचं एक्झेम्पशन काढून घेण्यात येईल. सिंपल. ठीक आहे. तर घ्या सेक्शन 4. सेक्शन 4 power of the state government. Power of the state government. Power of the state government to impose condition on local authority. To impose condition on local authority. Local authority at the time of granting exemption. At the time of granting exemption. सेक्शन 4 एवढंच आहे इंडेक्स पॉइंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. त्याच्यामधला सेक्शन पुढे सेक्शन 5 लगेच घेऊन टाकू आपण. सेक्शन 5 cessation of exemption. Cessation of exemption. सेसेशन म्हणजे काय? रद्द करणे, सीज करणे. सेसेशन ऑफ एक्झेम्पशन. आता हे सीज कधी केलं जाऊ शकते, रद्द केव्हा केलं जाऊ शकते? ज्यावेळेस सेक्शन 4 प्रमाणे लोकल ऑथॉरिटीवरती कंडिशन्स टाकलेले आहेत त्या जर लोकल ऑथॉरिटीने ब्रीच केल्या तर. ठीक आहे. त्या हिशोबाने वर्डिंग लिहून घेऊ आपण. सेक्शन 5 मध्ये आता पूर्ण वर्डिंग लिहूयात. If local authority committed breach of, if local authority committed breach of any condition imposed by state government, any condition imposed by state government at the time of granting exemption, at the time of granting exemption, at the time of granting exemption, state government may declare that, state government may declare that, state government may declare that exemption granted to local authority cease to exist. Exemption granted to local authority cease to exist. Cease to exist. Breach of any condition imposed by कौन? स्टेट गव्हर्नमेंट. ठीक है.
म्हणजेच याचा अर्थ काय लावू शकतो आपण, जे एक्झेम्पशन लोकल ऑथॉरिटीला ग्रांट केलेलं आहे ते कसं आहे, ॲब्सोल्यूट नाहीये. ठीक आहे. शेवटचं वाक्य घ्या. हेन्स exemption granted to the local authority is not absolute. Exemption to local authority not absolute. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सेक्शन 1 to 5 कव्हर केलं, जे की इंटरलिंक्ड होते. आता पुढचं सेक्शन आहे सेक्शन 6. आता सेक्शन 6 सोबत आपण सेक्शन 24 पण वाचतो आणि सेक्शन 55 पण वाचतो. तर ते एकाच पॅचमध्ये आपण तिन्ही सेक्शन कव्हर करून घेऊ आणि त्यानंतर सेक्शन 7 वरती जाऊ. आता आपण थांबूयात आता लेक्चरमध्ये. पुढचा जो ॲस्पेक्ट आहे तो मी लगेचच रेकॉर्ड करून लेट्स से उद्या टाकेल. ठीक आहे. थँक्यू.